नमस्कार मित्रांनो, तर आज आपण मोबाईलवरून ई फायलिंग कशी करायची ते शिकणार आहोत. तर चला तर मग बघूया. तर पहिलं तुम्ही गुगलला जावा. त्यानंतर ई फायलिंग e-court.gov.in हे दाबून ई फायलिंगच्या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करा. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही यूजर नेम टाका. यूजर नेममध्ये तुम्ही बारकोड, ईमेल ID, मोबाईल नंबर किंवा सनद नंबर तुम्ही कोणताही टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे, जो तुम्हालाच माहीत असेल. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा दिसेल. कॅप्चा हा बरोबर टाका, चुकल्यानंतर लॉग इन होत नाही. जर चुकला तर रिफ्रेश करून डबल एकदा टाका. त्यानंतर लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं हे पेज दिसेल, त्याच्यामध्ये केस फायलिंग दिसेल. केस फायलिंगमध्ये क्लिक करून न्यू केस फायलिंगमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर कोड सिलेक्ट करायचं. कोड सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला केस सिव्हिल आहे का क्रिमिनल आहे ते सिलेक्ट करून रिलीफ सिलेक्ट करायचा. रिलीफ सिलेक्ट करून केस टाईप तुमचं कोणतं आहे, डिवोर्सचा आहे कशाचं आहे ते टाकायचं. ते झाल्यानंतर तुम्हाला पिटिशनर तुमचा जो बी तुमचा क्लायंट आहे त्याची माहिती टाकून मोबाईल नंबर टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे. तर आपला असा ह्या केस ॲड होते ना, हा तो ई फायलिंगचा नंबर येतो. त्यानंतर तुम्हाला पिटिशनरची माहिती टाकायची आहे. तर मग त्यानंतर मेल फिमेल ते काय आहे ते टाकायचं. तर याच्यामध्ये जे लाल अक्षरानं दिलेलं आहे ना, तर ते टाकणं कंपल्सरी आहे. बाकी नाही जरी तुम्ही टाकला तरी चालतं आहे. तर एज काय आहे ते टाकायची. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस पूर्ण टाकून घ्यायचा, त्याचा पिनकोड टाकायचा. पिनकोड झाल्यानंतर स्टेट टाकून क्लायंटची पूर्ण माहिती भरल्यानंतर तशीच मराठीमध्ये भरून अपडेट करायचं. अपडेट झाल्यानंतर तुम्हाला हे दिसेल सक्सेसफुली झालेलं. त्यानंतर आपल्याला वरी आपण जी माहिती भरली ती क्लायंटचं नाव दिसेल, तशीच रिस्पॉन्डंटची पण आपल्याला माहिती भरायची. तर त्याच्यासाठी त्याचं नाव, मेल फिमेल काय असेल ते लिहायचं. त्यानंतर बर्थ डेट, एज हे जर असेल तर टाकायचं, किंवा ते फक्त लाल अक्षरात जेवढं आहे तेवढंच टाकलं तरी चालतं आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा. ॲड्रेस टाकल्यानंतर पिनकोड, मोबाईल नंबर, स्टेट टाकायचं. त्यानंतर स्टेट झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट, नंतर तालुका आणि विलेज, अशा प्रकारे रिस्पॉन्डंटची पण माहिती भरून घ्यायची. त्यानंतर मराठीमध्ये तसंच मागे केलं त्या तसंच टाकायचं, सेव्ह करून घ्यायची. तर आपली ही पूर्ण माहिती सेव्ह झालेली आहे. तर पूर्ण माहिती आपली सेव्ह झालेली आहे. तर अशी दिसली आहे आपल्याला. तर आपली ही रिस्पॉन्डंट आणि पिटिशनर दोघांची माहिती आपल्याला इथं दिसते. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. आणि इथं हे मॅन्डेटरी नाही आहे, आपल्याला कंपल्सरी नाही आहे फॅक्टच्या डिटेल्स भरणं, त्यामुळे हे सोडून दिलं तरी चालतं आहे. तर त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून केस डिटेल भरून घ्यायचं. तर कॉज ऑफ ॲक्शन काय आहे आपलं ते टाकायचं. त्यानंतर डेट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन कोणत्या डेटचं ते टाकायचं. त्यानंतर हे खालची माहिती नाही भरली तरी चालते. त्यानंतर आपल्याला स्टेट, डिस्ट्रिक्ट, मागे केलं तर तसंच विलेज, तालुका हे काय असेल ते भरून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कोणत्या ॲक्टनुसार आपण हे दाखल करताय केस ते टाकायचं. त्यानंतर सेक्शन कोणतं आहे ते पण टाकायचं. आणि तसंच मराठीमध्ये पण आपण वादास कोणतं कारण आहे आपलं वरी टाकलेलं ही कॉज ऑफ ॲक्शन तेच मराठीमध्ये खाली टाकून घ्यायचं. आणि सेव्ह बटनावर क्लिक करून ॲड करून घ्यायचं. तर आपल्याला बघा इथं आपली पूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. आपण जेवढी पण आतापर्यंत लिहिली ती एकदा चेक करायची की आपल्या ह्याच्यामध्ये काही चुकलं आहे का नाही. जर हे चुकलं असेल तर इथं एडिटचा पण ऑप्शन आहे आपल्याला. इथं एडिटचा ऑप्शन असतो, तिथं विचारलं जातं की तुम्हाला माहिती काही चेंज करायची का काय नाही. जर ही ओके बटनावर जर आपण इथं क्लिक केलं तर आपली पूर्ण माहिती नंतर एडिट करता येत नाही, सेव्ह होते. तर ओके बटनावर क्लिक करून आपण पुढे बघूया. तर ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आपली हे माहिती सेव्ह होते. तर अशा प्रकारे ही माहिती सेव्ह झाल्यानंतर आपल्याला प्लीडिंगवर जायचं आहे. वरी प्लीडिंग हे ऑप्शन दिसतं. प्लीडिंगवर गेल्यानंतर त्याच्यामध्ये न्यू केस हे ऑप्शन क्लिक करायचे. आणि न्यू केस झाल्यानंतर ई फायलिंगमध्ये आपली जी केस आहे ती दिसते.
त्याच्यावर क्लिक करायचे. तर इथं समोर बघा आपल्याला इथं वादी प्रतिवादीचं नाव दिसेल. त्यानंतर फाईल नेम टाकायचे. तर तिथं आपण फाईलला जे काही नाव असेल ते आपण एक्झिबिट 1, 2 काही ते देऊन टाकायचे. आणि त्यानंतर आपल्याला जी आपली फाईल आहे ती अपलोड करायची आहे. तर तुम्ही ड्राईव्हमधून ते अपलोड करू शकता. त्याच्यासाठी ॲड फाईल हे ऑप्शन आहे. त्या ॲड फाईलवर क्लिक करून तुम्ही फाईल अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे खाली बघा तुम्हाला ते फाईल अपलोड झालेली दिसेल. आणि फाईल अपलोड झाल्यानंतर आपल्याला ती सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ई फायलिंग बघत आहोत. तर ई फायलिंग एक्झिबिट 1 जेवढे काही डॉक्युमेंट असतील तेवढे अपलोड करायचे आहेत. जर एकपेक्षा जास्त असतील, आता बघा पहिल्यांदा एक्झिबिट 1 केलेलं आहे, त्यानंतर एक्झिबिट 2 केलेलं आहे. तर जेवढे काही डॉक्युमेंट असतील तेवढे अपलोड करा. बघा 2 प्रकारचे डॉक्युमेंट मी अपलोड केले आहेत, ते इथे दिसत आहे. तर ह्यानंतर जी डॉक्युमेंट आहे त्याची आपल्याला ओध घ्यायची असते. तर त्याच्यासाठी त्या दोन्ही डॉक्युमेंटला मर्ज फाईल करायची आहे. मर्ज फाईल म्हणजे की जेवढे काही डॉक्युमेंट असेल त्याची एक फाईल बनते. तर मर्ज फाईल कशी करायची आपण यानंतर पुढे बघणार आहोत. तर मर्ज फाईलवर जायचं. इथं मर्ज फाईल ऑप्शन दिसतो. ह्या 2 जे फाईल दिसतात त्याची एक मर्ज फाईल तयार करायची. तर हे वरी जे ऑप्शन होतं ते ओके केल्यानंतर एक्झिबिट 1, एक्झिबिट 2ची मर्ज फाईल होते. तर त्याच्यासाठी आपण आधी एक फाईलला नाव द्यायचं. फाईलला नाव दिल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशी एक फाईल दिसेल. 2 फाईलची एक फाईल तयार होते. त्यानंतर इंडेक्सिंगमध्ये जायचं. इंडेक्सिंगमध्ये गेल्यावर तिथं टायटल टाकायचं आणि फ्रॉम पेज नंबर म्हणजे किती एक पेजपासून 10 पेजपर्यंत आहे किंवा 1 पेजपासून 15 पेजपर्यंत आहे. तर आपली फाईल कधी मोठी असते, लहान असते, तर जी काही नंबर असेल ते तिथं टाकायचा. 1 नंबरपासून ती पेज नंबर आपलं जे काय असेल ते टाकायचं आणि ई साईनवर त्यानंतर जायचं. ई साईन म्हणजे काय असते, तर जो कोणी आपलं हे आहे क्लायंट ॲडव्होकेट याची ई साईन किंवा OTP याद्वारे आपण सबमिट करू शकतो ओथ. पण जर ई साईन म्हणजे काय की आधार नंबर टाकला जातो आपला आणि आधार नंबर टाकल्यानंतर जो आधार नंबर आहे त्याच्यावर OTP येतो आणि OTP म्हणजे डायरेक्ट आपल्या नंबरचा OTP येतो. तर जर तुमचा क्लायंट तिथं असेल तर त्याची पण तुम्ही ई साईन किंवा OTP घेऊ शकतो किंवा ॲडव्होकेट पण करू शकतो. तर OTP हे सोपं जातं. तर ई साईनपेक्षा आपण OTPवर क्लिक करून ते सबमिट करूया. तर तुम्हाला समजलं असेल की इथं ई साईन आणि OTP यामधला फरक काय आहे. तर ई साईन आणि OTP हे 2 झाल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट झाल्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की ओथ कशी घेतली जाते. ओथ ही व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून घेतलेली जाते आणि OTPवर सबमिट केल्यानंतर आपण पुढे बघू की प्लीडिंगवर जायचं त्यानंतर आणि व्हिडिओ प्रोसिडिंगवर गेल्यानंतर इथं न्यू केस त्याच्यामध्ये आपली जी केस होती ते सिलेक्ट करायचं आणि आपलं डॉक्युमेंट जे काही ते पण सिलेक्ट करायचं. आणि त्यानंतर मग इथं आपलं क्लायंट नेम जी काय आहे आणि रेकॉर्ड युअर ओथ ह्याच्यावर क्लिक करून स्टार्ट रेकॉर्डिंग हे ऑप्शन दिसेल तुम्हाला शेजारी. तर तिथं स्टार्ट रेकॉर्डिंगवर बटनवर दाबून खाली जी ओथ लिहिलेली तुम्हाला जी दिसते अक्षरामध्ये त्याच्यावर ते वाचायची. आपण ॲडव्होकेट ही ओथ घेऊ शकतात, क्लायंट घ्यावा असं काही नाही. आणि ही ओथ झाल्यानंतर तुम्हाला बघा आपली ही ड्राफ्ट प्लेनिंगमध्ये आपली केस दिसेल वरी 1 नंबरला. तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो पेमेंट. तर ई पेमेंटच्या ऑप्शनवर जायचं. त्यात कोर्ट पेमेंट सेकंड ऑप्शन निवडायचा. याच्यामध्ये पण आपल्याला 2 ऑप्शन बघायला भेटतील. तर इथं 2 ऑप्शन आहेत, एक पेमेंटचा आणि कोर्ट फीस वॅलेटचा. तर कोर्ट फीस वॅलेटमध्ये कसं ATM कार्डनुसार आपण त्याच्यामध्ये वॅलेटमध्ये पैसे जमा करू शकतो. पण आपण ई पेमेंटचा ऑप्शन घ्यायचा म्हणजे आपल्या इथं हे केस आपली जी आहे टाकून पेमेंट नेम टाकायचं, त्याचा मोबाईल नंबर टाकायचं, अमाऊंट टाकायची आणि गेट OTPवर जाऊन ई पेमेंटद्वारे आपण म्हणजे फोनपेद्वारे ते आपलं पेमेंट होऊन जातो. OTP येऊन आपलं पेमेंट अशा प्रकारे बघा हे करून घ्यायचं. कोर्ट फीस आता तुम्हाला समजलं असेल की ई पेमेंटवरून करून घ्यायचं. ती कंप्लीट झालं पेमेंट की आपली केस जी आहे इथं ड्राफ्ट प्लेनिंगमध्ये जाऊन बघायची. तर इथं तुम्हाला सर्व दिसेल. ई पेमेंटचा जी काही आपला चलन नंबर असतो ते नंबर इथं टाईप करायचा म्हणजे त्यावेळेसच आपली जी केस आहे ती ड्राफ्ट प्लीडिंगमधून कंप्लीट प्लेनिंगमध्ये जाते. ज्यावेळेस आपण
ई फायलिंगचा पेमेंट केल्याचा नंबर टाकतो त्यावेळेस आपली बघा ही केस आता ड्राफ्ट प्लीडिंगमधून कंप्लीट प्लीडिंगमध्ये आलेली आहे. अशा प्रकारे आपण ई फायलिंग करू शकतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी 100% चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर भेट